पालघरमध्ये रील्सच्या नादात तरुणाचा जीवघेणा खेळ. धावत्या ट्रकला पकडून स्टंट करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात. सोशल मीडियावर काही सेकंदाची प्रसिद्धी, हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी आजची तरुणाई कोणत्या थराला जाऊ शकते याचा धक्कादायक नमुना पालघरमध्ये समोर आला आहे. जीवाची पर्वा न करता धावत्या ट्रकला पकडून दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पालघर पोलिसांनी त्याला अक्षरशः ब्रेक लावला आहे. 20 मेला केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माकुणसार आगरवाडी रस्त्यावर हा थरारक आणि तितकाच धोकादायक प्रकार घडला. माती वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकच्या मागे लटकत एक तरुण दुचाकी चालवत होता. जणू काही चित्रपटातील ऍक्शन सीन सुरू आहे अशा थाटात हा स्टंट केला जात होता. मात्र काही सेकंदाच्या रीलसाठी केलेली ही स्टंटबाजी स्वतःसह इतर वाहन चालकांच्यावरही जीवावर बेतू शकली असती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताच पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तात्काळ दखल घेत जिल्हा वाहतूक शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले. तांत्रिक तपासातून स्टंटमध्ये वापरण्यात आलेल्या दुचाकीचा क्रमांक शोधण्यात आला आणि पोलिसांनी 26 वर्षीय मनीष सुखदेव यादव राहणार चटाले रोड वेढी नाका याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मोटर वाहन कायदा कलम 184 अंतर्गत धोकादायक वाहन चालवणे आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रस्त्यांवर जीव घेणे खेळ करणाऱ्यांना यापुढे अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. पालघर पोलिसांनी नागरिकांनाही आव्हान केले आहे की रील्सच्या हव्यासापोटी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका, कारण काही सेकंदाची प्रसिद्धी आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. लाईक्स आणि फॉलोअर्सच्या नादात काही जण स्वतःला हिरो समजतात, पण रस्त्यावरचे असे स्टंट थेट व्हिडिओ व्हायरल पासून फोटोवर हार इथपर्यंत पोहोचवू शकतात. रस्त्यावर स्टंट करून काही सेकंदाची रील्स व्हायरल होईल, पण एका चुकीमुळे आयुष्यभरासाठी घरच्यांच्या डोळ्यात अश्रूही व्हायरल होऊ शकतात. लाईक्सच्या नादात जीवाशी खेळू नका, कारण पोलिसांचा फॉलो लागला तर थेट कारवाईचाच कमेंट मिळणार. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.